स्टार्ट. परिच्छेद. शेतकऱ्यांचा माल स्वस्तात घेतला तरच व्यापारी आणि उद्योजकांचे खिसे भरले जातात. त्यासाठी शेतमाल बाजारात निघाला की निर्यात बंद करायची गरज वाटली तर प्रसंगी शेतमाल आयात करून भाव पाडायचे आणि शेतकऱ्यांकडील माल व्यापाऱ्यांनी अल्प दराने खरेदी केला की निर्यात खुली करून व्यापाऱ्यांना कमाईची संधी द्यायची. निर्यात वाढल्याने देशात कृत्रिम तुटवडा निर्माण करायचा आणि सर्वसामान्य ग्राहकांना महागाईत ढकलायचे. पुन्हा शेतमाल महाग झाला म्हणून लोक आवाज उठवतात. परिणामी कमाई सगळी दलाल किंवा व्यापाऱ्यांची होते. ग्राहक नागवला जातोच, पण या सर्व व्यवहारात शेतकरी मात्र उद्ध्वस्त होतो. वरून नागरी जनतेची सहानुभूती गमावून बसतो. आपण निवडलेले सरकारच शेतकरी आणि ग्राहकांना लुबाडत आहे. परिच्छेद. ज्या पक्षाला आपण भरभरून मतदान केले, जो पक्ष सत्तेत आला तोच पक्ष शेतकरी आणि ग्राहक दोघांचेही शोषण करतो. कारण पक्षनिधी आणि सत्ताधाऱ्यांचे खिसे गरम करायला व्यापारी आणि उद्योजक आपल्या गडगंज कमाईतून भला मोठा हिस्सा यांना देतात. मग कमाईची जेवढी संधी तेवढा हिस्सा ह्या कराराने भाव पाडले जातात. आयात निर्यात धोरण ठरवले जाते. त्यासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा, साठा करण्यावरील बंधने, सरकारची सार्वभौम शक्ती ह्या सगळ्या अधिकारांचा वापर केला जातो. अशा वेळी आपल्यातीलच लोक धर्मासाठी काही पण करू या आवेशात असतात किंवा अमुक पक्षाने काय केले, तमुक पक्षाने का नाही केले असे निर्बुद्धपणाचे प्रश्न तोंडावर मारतात. पण आपण निवडलेल्या सरकारने शेतकरी उद्ध्वस्त केला आणि ग्राहकांना लुबाडले म्हणून संतुलित भूमिका घेतल्याचे अपवादानेच दिसते. परिच्छेद. कमरेचे सोडून डोक्याला बांधलेले लोक आता मुंडासे देखील काढून फेकू लागले आहेत. बारामतीत नैतिकतेच्या सर्व मर्यादा झुगारून नामसाधर्म्य साधत शरद पवार नावाची दुसरी एक व्यक्ती शोधून त्या व्यक्तीला बारामतीमध्ये निवडणुकीत उभे केले. तरीही पराजय समोर दिसू लागताच एका अपक्षाला तुतारी चिन्ह देऊन मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत लोकशाहीची थट्टा करणारी खेडी केली गेली. अशीच खेडी शिरूर मतदारसंघात देखील केली गेली. परिच्छेद. विवेकबुद्धी थोडी तरी शिल्लक असल्याची पावती काल छगन भुजबळ यांनी दिली. एकाच लोकसभा क्षेत्रात असे संभ्रम निर्माण करणारे चिन्ह देणे हे चुकीचे आहे असे सांगून थोडी तरी नैतिक भूमिका घेतली. याचा अर्थ ही मंडळी अशा अनैतिक राजकारणाला कंटाळली आहेत. जनतेतील रोष ह्या जाणकार लोकांना उघड उघड दिसत आहे. असे कमरेचे सोडून डोक्याला बांधलेले जनतेला रुचणार नाही याची त्यांना पुरेपूर कल्पना आली आहे. पुढील सत्ता भाजपची नसेल ह्याची खात्री पटून लागल्याने
त्यांनी कसा दौरा पुढे ढकलला तसे हळूहळू हे लोक देखील भूमिका बदलू लागले आहेत. परिच्छेद हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. भाजपाचे भक्त तथाकथित सवर्ण वगळता नैतिकतेची चाड असणारा समाज भाजपाला कंटाळला आहे. त्यांचे हे अमानुष वर्तन कुणालाच पचनी पडेना. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदानाचे अंदाज असेही भाजपाविरोधी असल्याचे माहिती समोर येत आहे. परिणामी मोदी हताश होऊन एका सभेत अत्यंत भावूक होत म्हणाले की इच्छा असेल त्यांना मतदान करा. याचा अर्थ फुग्यातील हवा निघाली आहे. एकंदरीत भाजपची एका तरफेवर चालणारी नाव गटांगळ्या खाऊ लागली आहे. मोदींच्या नावाने जिंकू शकत नाही ह्याची जाणीव झाल्याने असे नामसाधर्म्य साधणारे उमेदवार संभ्रम निर्माण होईल अशा चिन्हांचे वाटप निवडणूक आयोगाच्या भेदभावपूर्ण वर्तनामुळे ह्या बाबी अधिकच ठळकपणे उघड झाल्यात आणि विझवण्यापूर्वीची जास्तीची फडफड वाटावी अशी विधाने त्यात भर घालत आहेत. ज्यात काँग्रेस तुमच्या माता भगिनींच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून घेऊन ते विकून त्याचे पैसे मुसलमान लोकांना वाटणार असे हास्यास्पद आरोप करत सुटलेत. या हुकुमशाहीच्या अशा फुटलेल्या फुग्यामध्ये बळजबरीने प्राणवायू फुंकून छातीचा खकाना करून घेण्यात त्यांच्या पक्षातील नेत्यांना देखील उत्साह राहिलेला नाही याची प्रचिती येत आहे. परिच्छेद त्यांच्या गल्ली बोळातील सभा पाहता सभांना आता गर्दी जमेना. जी गर्दी जमतेय ती देखील स्वयंस्फूर्तीने जमा झालेली नाही. ही गर्दी पैसे देऊन जमविली होती असे व्हिडिओ समाज माध्यमावर फिरत आहेत. ही गर्दी जनमतावर प्रभाव टाकून मतपरिवर्तन करायला वापरली जाते. स्त्रियांना 300 रुपये आणि पुरुषांना 500 रुपये सोबत नाश्ता आणि येण्याजाण्याची सोय केलेली असते अशी चर्चा वरचेवर ऐकायला मिळते. आपल्या कामावर मते मागण्याचे धाडस नसले की पाकिस्तान, चीन इथून सुरू झालेला प्रवास शेवटी हिंदू, मुस्लिम आणि विरोधी पक्षावर येऊन स्थिरावतो. आपलेच मुद्दे सोडून नवीन मुद्द्यांची कास धरून रडगाणे गाण्याची गरज भासते. गल्लीबोळात जाऊन सभा घ्याव्या लागताहेत याचे दुःख आणि आपण शरद पवार नावाच्या उत्तुंग माणसासमोर किती खुजे आहोत ही भावना अनावर झाली की विषगुरू अशी वायफळ बडबड करतात. हा महाराष्ट्र आहे. इथल्या सावळ्या देखील खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या म्हणतो. तिथे शरद पवार तर महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि अढळ असणारा सह्याद्री आहेत. स्टॉप.